खरं पाहिलं तर भडकंबे हे वाळवे तालुक्यातील एक सदन गाव म्हणून गणित केलं जातं. पाहिलं तर नामदार जयंतरावजी पाटील साहेब ह्यांची जर पार्श्वभूमी बघितली तर पूर्णपणे मागासवर्गीय समाज शाहू फुले आंबेडकर या विचारसरणीतून त्यांनी एक धागा पकडत आपल्या गावाला एक चांगलं शैक्षणिक संकुल उभं राहावं असं त्यांची पहिल्यापासून एक मानस होता. त्याप्रमाणे त्यांनी 1,67,67,00,000 एक मॉडेल स्कूल असं आमच्या गावात उभा केलं की दिल्लीच्या धर्तीवर इथल्या प्रत्येक कुटुंबाला लहान मागासवर्गीय असून देत किंवा गरीब लोकांना यात शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल म्हणजे साहेबांनी एवढं मोठं काम केलं की आमच्या महाराष्ट्रात आमची शाळा बघायला इकडं राज्यातून भडकंबीला येतात. एवढं मोठं काम म्हणजे साहेबांनी राज्यात केलं. भडकंबे पॅटर्न फेमस होते आणि माणसं इकडे 100% हा भडकंबे पॅटर्न आहे. इथून पुढे पण चांगलाच राहणार का तर भडकंबेवर साहेबांचं एवढं लक्ष आहे. तालुक्यावरचं आहेच, मात्र जास्ती करून भडकंबेवर पण आमचं लक्ष आहे. त्यामुळे एवढा मोठा प्रोजेक्ट आमच्याकडे दिला. इथं प्रोजेक्ट दिलाय. मात्र आजच्या घडीला जिल्हा परिषदेची निवडणूक लागल्या, भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत आहे. काय असणार निकाल? निकाल हा सरळ स्पष्ट आहे. भाजपचं इथं आमच्याकडे एवढं कामच नाही काय. पहिल्यापासून माननीय जयंतराव पाटील साहेबांनी इथं भरपूर कामं केली. मला वाटतं यांची 7 ते 8 वेळा त्यांनी आमच्या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळं इथं एकसुद्धा विरोधकांना विकास काम करण्याची संधीच ठेवलेली नाही. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.